नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते। आपल्या पतीला उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य लाभावं यासाठी सुवासिनी हे व्रत करतात। या व्रतामध्ये पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य व संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे गाराणे घालतात। वड हा वृक्ष म्हणजेच वड हे झाड दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते। 3 रात्र हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे। तरीही 3 दिवस व्रत उपवास करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा। वटपौर्णिमे दिवशी सकाळी नित्यक्रम आवरल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची पूजा, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्रित होतात। व्रताचा संकल्प करून षोडशोपचार पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा करतात। सुवासिनी वडाच्या झाडाला हळदी कुंकुम वाहून, धूप दिवा अगरबत्ती लावून, अक्षता वाहून, नैवेद्य दाखवून वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधत 7 प्रदक्षिणा घालतात। पूजा झाल्यानंतर महिला एकमेकांना आंब्याचे वाण देतात व संध्याकाळी कथा ऐकतात। पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाच्या झाडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यामागचा म्हणजेच पूजेचा मुख्य हेतू आहे। काही ठिकाणी या वाणामध्ये 5 काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस आणि केळ ही फळे ठेवली जातात। ही 5 फळे ठेवण्यामागची कारण म्हणजे ही 5ही फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत। शिवाय ही फळं हंगामी फळं आहेत, जी मोठ्या प्रमाणात वर्षातून एकदा खायला मिळतात। वटपौर्णिमेविषयी एक प्रचलित पौराणिक कथा आहे। ती म्हणजे अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची एक कन्या होती। सावित्री ही अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती। ती उपवर झाल्यावर म्हणजेच तिचे लग्नाचे वय झाल्यावर राजानेच तिला स्वतःसाठी पती निवडण्याची परवानगी दिली होती। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली होती। सत्यवान हा शाल्व राज्याचा धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता। शत्रूंकडून पराभव झाल्यामुळे म्हणजेच हरल्यामुळे राजा आपली राणी व मुलांबरोबर वनात राहत होता, म्हणजेच जंगलात राहत होता। भगवान नारद मुनी यांना सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे आहे हे माहीत असल्यामुळे नारद मुनींनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न करू नको असा सल्ला दिला होता। सावित्रीने ते मान्य केले नाही व तिने सत्यवानाशीच लग्न केले। विवाह झाल्यावर म्हणजेच लग्न झाल्यावर ती आपल्या पतीबरोबर म्हणजेच आपल्या नवऱ्याबरोबर जंगलात येऊन सासू सासऱ्याची सेवा करू लागले। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीनेही 3 दिवस उपवास करून सावित्री व्रताची सुरुवात केली होती। सत्यवान जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी निघालेला असताना सावित्री देखील त्याच्यासोबत गेली। लाकडे तोडता तोडता सत्यवानाला एकदम घेरी आली म्हणजे चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला। त्यावेळी यमधर्म तेथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले। त्यावेळी सावित्रीही यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने नकार दिला व तिने आपल्या पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने सावित्रीला सत्यवान सोडून 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सर्वप्रथम आपल्या सासू सासऱ्यांचे डोळे, दुसरं त्यांचं गेलेलं राज्य आणि तिसरं आपल्याला पुत्र व्हावा असे 3 वर मागितले। यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले व त्यांना वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व त्यांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले। म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करून वटसावित्री व्रत आचरतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।